आपला स्वागत करतोय. स्वीकार करण्यासाठी आपण स्टेजकडे यायचं आहे. तुळशीराम दादा कवटे. हा, ठीक आहे. तुळशीराम दादा कवटे, मी लक्ष्मण दादांना विनंती करतो की तुळशीराम दादांचं आपण स्वागत करायचं आहे. तेव्हा तिकडे त्याचप्रमाणे आमचे पळसदरी गावचे कार्यकर्ते, आमचे भावकी काळूराम दादा उगडा कुठे असतील, आपणही स्वागतासाठी यायचं आहे. काळूराम उगडे दादा. ते आपली चुकी नाही. कुठे आहे काका? अरे कुठे आहे पळसदरीवाले काका? गेलं वाटतं. ठीक आहे दादा. आम्हा तिकडे काळाराम काका त्यांचं करा. चला, अनिल दादांच्या हस्ते काळूराम दादांचं स्वागत. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून सर्व उपस्थित मान्यवरांचं मनापासून आम्ही स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल मी सर. तसेच आमचे मित्र आणि आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आमचे स्टेशन ठाकूरवाडीचे कार्यकर्ते, आमचे अनिल दादा उघडे, सॉरी पारधी, हा पारधी, यांचं सुद्धा स्वागत आयोजकांच्या वतीने करण्यात येतं. धन्यवाद दादा. आपण तसेच आमचे काळूराम उघडे, आमचे भावके, यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. ओके, 2 कंप्लीट असतील. यस, सेफ झोन मध्ये असेल तो वसंत, सॉरी, आणि नागेशला पाहता स्टॅकिंगला आणि आत्महत्या केली ते मात्र फलंदाज हलक्या कव्हरच्या दिशेने उडत. खूप चांगला स्टॉक आहे त्या ठिकाणी. मला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी मध्ये 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने मात्र 10 फलक जाऊन पोहोचले. फलंदाजी करताना मात्र पलेदरी संघाचं 6 धावा. मात्र पहिल्याच चेंडूवरती मात्र भगवान याने आत्महत्या केली. मात्र त्या ठिकाणी मात्र बाद नव्हता, थोडस हौसला पाहिजे होता. विजय गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा सज्ज, अगदी समोर खेळलाय कव्हरच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. धोक्याच्या अँडकडे दुबेल एकदा मात्र सेफ झोन मध्ये ट्रॅव्हल होताना मात्र नागेश त्या ठिकाणी पाहतो मात्र सिंगल कंप्लीट केली जाईल. आणि सिंगलच्या धावेने मात्र 7 धावा दाखल करती लागले जातील. फलंदाजी करताना मात्र पहिल्यादारी संघाचा हा मेगा फायनलचा सामना आहे मित्रांनो. आणि पहिल्या नंबरवरती नाव तुमचं असेल का? बारी बारी सबकी बारी. अभी है पहिल्यादारी की बारी, बाद में मोकाशी की बारी. फुलटॉस चेंडू डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रायबल होते. क्षेत्ररक्षण लांबून येतो त्या ठिकाणी. खुले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धावचा कॉल केला जातो. दुसरी एकच आणि पहिल्या शतक मात्र पंचांचा इशारा येतो त्या ठिकाणी. मात्र पहिलं शतक समापल्यानंतर मात्र धाव फलकावरती फलंदाजी करताना मात्र धावा गेले. फलंदाजी करताना मात्र 8 धावा. 8 धावा मात्र फलंदाजी करताना मात्र त्या पहिल्या शतकाचं 8च. दादा 8 धावा धवलकावरती मध्ये फायटिंग कर मात्र नाही उभारू शकेल का? उभारू शकेल. आणि गोलंदाज ट्रॅक वरती मात्र नक्कीच उमेश येईल मला तर वाटतं मोकाशी संघाकडून. ओके, 8 धब्बा धपलकवरती लागले गेलेत. मेगा फायनलचा सामना आहे. आता बारी बारी सबकी बारी. 2 ओव्हर तुम्हारी तो 2 ओव्हर हमारे. पाहूया 8 धब्बा पहिल्या षटकामध्ये जमाचं काम केलंय आणि रोकाचं देखील काम करावं लागेल. ते
पलदरी संघाला. उमेश येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती पंचांच्या उजव्या. या वेळी देखना फटका कव्हरच्या डोक्यावरून उडवला जात आहे. टू 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 पाहून जाईल सीमा रेषे पार. हा येतोय दुसऱ्या पहिल्या जे चेंडूवरती उमेशचं स्वागत केलं जातं चौकार्याने. मात्र भगवान या फलंदाज सॉरी वसंत या फलंदाजच्या माध्यमातून 12 धावा धबलकावरती लागल्या ते फलंदाजी करताना. मात्र पहिल्या जे चेंडूवरती उमेशचं स्वागत केलं जाते चौकाराने. अगदी देखना फटका सजवला जातो मैदानामध्ये. खूप उशीर होते पंच थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. अजूनही 2 षटकं हातल्याचे सॉरी 3 षटकं हातल्याचे आहेत. हा थोडस स्टेप डाऊन केल्याचं होतं. विजयनी डायरेक्ट हिट केलं त्या ठिकाणी परंतु पंचांचं डिसिजन पेंडिंग वरती आहे. यस पंचांचा मात्र विषय होतोय. नागेश परताबोल लागेल आपल्याला तंबूच्या असलेला विकेट क्रमांक दुसरा जाताना मात्र नागेश या नावाचं. चला थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. विलास जातोय मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरून ती प्रमोट केलंय या मेगा फायनल मध्ये. दाखल केलं त्याला का बाबा आपल्या गावासाठी नाही तर आपल्या नावासाठी तरी तुला कामगिरी करावी हवी. आणि तीच कामगिरी करताना मात्र मोकाशी संघ गोलंदाजी हाताळताना मात्र पहिल्या चेंडूवरती चौकाराचा मार खाल्ल्यानंतर त्यानंतर मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती उदा आपला दाखवू दिला. इटक जेव्हा पत्तर से का मला गोलंदाजी दिले, का माझ्यावर विश्वास ठेवला माझ्या संघाने आणि का माझ्या गावाने माझ्यावर विश्वास देते नेहमी. आणि तोच विश्वास मात्र पुरा करताना आप्पा तुमचं लक्ष आहे आमच्यावरती. यावेळी देखना फटका मिडॉन मध्ये शतक्षिक आहे त्या ठिकाणी मिळवला उडवला गेलाय. धोक्याची घंटा आणि धोक्याची घंटा वाजल का पंचांचा इशारा देखील वाजवला गेलाय आणि फलंदाज बाद होईल. तो वसंतला परतावं लागेल दुसऱ्या धावेत साडे. मग एकाच धाव मात्र एक ऍड केली जाईल स्कोर कार्ड मध्ये आणि एकाच धावेने मात्र मला सांगतील दत्तात्रय स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 13 या आकड्यावरती. तर नवीन फलंदाज जाते 4थ्या क्रमांकावरती प्रमोट केल्या जाते बबलू या फलंदाजाला पलटदारी संघाकडनं. कारण का आपल्या गावासाठी तर नाही तर आपल्या नावासाठी देखील. आणि हा मात्र बारी बारी सबकी बारी पहिली दोर तुम्हारी बाद में दोर हमारी. नक्कीच गंमत जम्मत हवी. हा मेगा फायनलचा सामना आहे मित्रांनो. शॉर्ट ऑफ चेंडू जोरात बॅट फिरवली जाते परंतु बॅट आणि चेंडूचा देखील संपर्क नाही होत त्या ठिकाणी. पंचा आमच्याकडे बोलून राहिले आणि अशालभूत नजरेने मात्र फलंदाज पाहत राहिला बबलू आणि मात्र निदाव चेंडू मात्र विजय किपरच्या हातामध्ये सरसावतोय. यावेळी समोर खेळला मिड ऑफ मध्ये शतक्षिक आहे त्या ठिकाणी कुठलीही चुकी होणार नाही. सुरेख चांगली फेकी केली जाते परंतु धोक्याची घंटा होती परंतु सिंगल कंप्लीट केली जाईल. या सिंगलने मात्र फलंदाजी करताना मात्र पलदरी संघाची धाव फलक जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. आणि नक्कीच शेवटच्या चेंडूवरती फटका आला तर नक्कीच फायटिंग स्कोर होईल का पलदरी संघाचा. उडवलाय 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 अगदी समोर उडवलाय. मी आताच उल्लेखन केला पलदरी संघाचा का शेवटच्या चेंडूवरती जर फटका आला तर नक्कीच 20 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 20 धावा कंप्लीट केल्या जातात. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 21 म्हणजे 21 धावांचा टार्गेट सेट केला जातोय तो कळते मोकाशी संघाकडे. बारी बारी सबकी बारी चेंडू पुरत हवी तिकडे. राकेश सर आम्हाला आवाज देत आहेत चेंडूचा. 21 धावांचा पाठलाग करायला लागेल येणारे 12 चेंडू मध्ये ते कळते मोकाशी संघाला. आणि नक्कीच फलंदाजीसाठी नक्कीच आपण पाहाल राज आणि लक्ष्मण याला. कारण का 3 सामन्यामध्ये अतिशय धुवेदार फलंदाजी करताना मी पाहिलेत माझ्या डोळ्याने. राकेश सर असतील नरेश शिंदोले सरांना पाहाल आपण मेन पंचांच्या भूमिकेमध्ये लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय आपण आर केला म्हणजे राकेश सरांना. आणि हा मात्र 2 आणि गोलंदाज ट्रॅक वरती पाहाल आपण 1 नंबरची जर्सी घाल मात्र कैलास गोलंदाज ट्रॅक वरती पाहताय. आणि नक्कीच फलंदाज ट्रॅक वरती
21 धावांचा पाठलाग करताना थोडं स्पीडअप करायचंय, पंच लगेच दंडित करा. लेकिन तुम्ही नक्कीच मित्रांनो थोडस अंधार देर. एकवीस धावांचा पाठलाग करताना मध्ये फायटिंग स्कोअर मात्र जमवलाय तो. पहिले तरी संघाने 20 मध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकाराला हात निर्णायक राहील का ह्या मॅच कडे पाहायला लागेल. बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी बातमी हमारी. आता ह्यांची बारी. पहिला जे चेंडू देखणं फटका आहे, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी सजवला गेलाय. एकदा पूर्ण केली जाईल, दुसरी धावाची प्रयत्न. यस, 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेने मध्ये श्री गणेश होते फलंदाजी करताना मात्र कळते मोकाशी संघाचा. या बेलीस उडवलाय कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. गुड क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी आहेत. मध्ये 1 धाव पूर्ण केली जाईल, दुसरी धावेचा प्रयत्न, 2 धाव देखील, तिसऱ्याचा प्रयत्न, 3 धाव होतील का कम्प्लीट. यस, 2 रन ना पंच. ओके, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. काय प्रयत्न केले, 100% योगदान म्हणावं लागेल आपल्या संघाचा आडे. नागेश यादव अप्रतिम. का मला ओळखलं जातं गोलंदाजांमध्ये, का मला ओळखलं जातं फलंदाजांमध्ये, का मला ओळखलं जातं क्षेत्ररक्षण मध्ये, आणि का मी माझ्या संघासाठी जीव लावतोय. हा मोठा फटका केलायचा होता, काही समजलं नाही. या अपेक्षेपेक्षा जास्त उंची घेणारा चेंडू होता, परंतु बीट करून जातोय फलंदाजाला. हा येईल तिसरा चेंडू निर्धाव. हा आडवे फलीतून खेळायचं होता, काही समजलं नाही. फलंदाज पूर्णपणे बीट झालाय. लक्ष्मण हा फलंदाज. हा मागच्या मॅच मध्ये काय फलंदाजी केली, परंतु मी पण दाखवून देईल का बाबा बारी बारी सबकी बारी. आमच्या प्लेयरांना देखील तुम्ही मारून दिलं नाही, आम्ही देखील तुम्हाला मारून देणार नाही. मोठ्या फटक्यापासून अवचून ठेवू, कारण का आम्ही देखील तेवढेच ताकदीचे आहेत. का आम्ही देखील फायनल मध्ये पोहोचले, मेगा फायनल मध्ये पोहोचले, ते दाखवून देतोय. वडा शॉट उडून दिलाय चेंडूला उडून दिलाय आणि 5व्या चेंडूवरती येते दमदार षटकार. 10 धावा फलकावरती जोडल्या गेल्या फलंदाजी करताना. बाबा बारी बारी सबकी बारी, पहली तुम्हारे बाद में हमारी ईट मारोगे हम पत्थर मारेंगे, तुम पत्थर मारोगे हम भी ईट मारेंगे. मेगा फायनलचा हा सामना नक्कीच. शॉट क्लिअर होईल का, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे आणि परत बोलला गेल लक्ष्मणला तंबूच्या आसऱ्याला. विकेट क्रमांक मात्र पहिला बाद होताना. या अंधाराच्या सायेमध्ये, या शांतच्या मध्ये फलंदाज होते बाद. ओके, त्या ठिकाणी मात्र थोडस होलिजन बंद करायचं आहे आणि मग धावफलक जाऊन पोहोचवते 10 या आकड्यावरती. दहा झाल्यात. धावफलकावरती अजूनही येणारे 6 चेंडू आणि विजय साडे या पहिल्या नंबरच्या चषक वरती नाव कोरण्यासाठी 11 धावांची गरज असेल आणि गोल्डन ट्रॅक वरती आपल्या गावाचं नाव, आपल्या नावाचं नाव आणि आपल्या संघाचं नाव घेऊन आल्या मैदानामध्ये. गोल्डन ट्रॅक वरती पाहता गोलंदाज साठे नागेश या गोलंदाजाला. सहा चेंडू 11 धावा 6 चेंडू 10 धावा खर्च करताना मात्र 2 गडीचा तंबूचा 1 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवायचं काम केलं ते कैलाश या गोलंदाजाने. मोठा फटका नक्कीच खाला, लेकिन सुरेख गोलंदाजी देखील केली. 11 धावांचा टार्गेट ठेवलं ते. यावेळी सिंगर रोल केला जातो मैदानामध्ये. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं होत आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. या एका धावाने मात्र धाव फलकावरती धावा लागून जातील त्या. हा सेमी मेगा फायनलचा सामना. 11 धावा येणारे 5 चेंडू 10 धावांची गरज. 10 धावा 5 चेंडू 10 धावा 5 चेंडू 5 चेंडू 10 धावा. नक्कीच नाव हवा कुठल्या संघाचं, पलदरी संघ का कळते मोकाशी संघ.
यावेळी दिमागदार दमदार 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 यावेळी दाखवून दिलाय. दमदार स्टॉक खेळलाय तो विजय या फलंदाजाने. अतिशय दमदार फटका. या 6 धाबीने मात्र धाव फलक जाऊन पोहोचलते. फलंदाजी करणारा 17 धाब्यांवरती. अजूनही काय सुरेख फटका, दमदार फटका दाखवून दिला विजयाने. का मी यावेळी 2 आणि त्यावर त्या ठिकाणी सुरक्षित डोक्याची आण. यावेळी फेकी खराब होते. त्या ठिकाणी मात्र शतकीन देखील चुकीचं होते. त्या ठिकाणी मात्र कमिशन देखील चुकीचं होते. त्या ठिकाणी मात्र संघाने मात्र हार मानले की काय असं दिसतं मैदानामध्ये ते पलदरी संघाने. यस यावेळेस मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. हार मानली जाते का ज्या ठिकाणी मात्र धोक्याची आण होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जाते. 2 धावेने मात्र धाव फलक जाऊन पोहोचते. फलंदाजी करताना मात्र कळते मोकाशी संघाचं 19 या धाव्यांवरती. 3 चेंडू 2 धावा 2 धावा 3 चेंडू. नागेशला मात्र कामगिरी करावी लागेल ना. त्या ठिकाणी मात्र समोर विजय देखील आहे. उडवलाय उडवलाय उडवलाय. ताकद आहे पटकामध्ये. व्हेरिएशन पण आहे. चांगली युक्ती आहे. चांगली ताकद आहे. यश 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 आणि नाव कोरलं जाईल ते कळलं ते मोकाशी संघाचं पहिल्या नंबरवरती. यस याच्यानंतर मी मायक्रोफोनवरती आमंत्रण करीन वामन सरांना. यस सर. चला राकेश सर आपण यायचं कॉम्बो बॉक्स मध्ये. चला राकेश सर यायचं आहे. आपण 2 धारी तलवार चालवली जाते मैदानामध्ये. 2 सामन्यामध्ये मात्र त्यांनी बाजी न दाखवले लेकिन शेवटच्या सामन्यामध्ये मात्र बाजी दाखवून मोठा आपल्या संघाचा हिरो ठरतोय तो विजय मॅन ऑफ द मॅच. मायक्रोफोनवरती नक्कीच राकेश सरांना मी आमंत्रित करतोय.